राघव चड्डा साहेब, जय हिंद. तुम्ही देशहिताचे मुद्दे उचलता, सर्वसामान्य लोकांचे मुद्दे उचलता, ही गोष्ट खरी आहे. देश जोडण्याचा प्रयत्न तुम्ही करता, देशातल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही करता, हे सगळं चांगलं आहे. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम आदमी पार्टीच्या नेत्यांसोबत, आम आदमी पार्टीच्या पक्षश्रेष्ठीसोबत तुम्ही बोललं पाहिजे. पार्टी जोडण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. देशातले हजारो लाखो तरुण तुमच्याकडे आणि तुमच्या पक्षाकडे आशाने बघत आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही सगळ्या गोष्टी चांगल्या केल्या, तुम्ही सगळे मुद्दे चांगले उचलले, ही गोष्ट आम्हाला सांगण्यापेक्षा पक्षश्रेष्ठीला सांगा आणि त्यांना विश्वासात घ्या. तुमच्याबद्दल जी कारवाई पक्षानं केली आहे ती का केली आहे ती त्यांना विचारा आणि लवकरात लवकर हे सगळा विषय व्यवस्थित करा. आम्ही आपल्याकडं आशानं बघत आहोत. आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा, कोणाला नेता समजायचं? सिनियरिटीनुसार तुम्हाला अरविंद केजरीवाल साहेब, त्याचबरोबर पक्षश्रेष्ठी यांना विश्वासात घेऊन देश हितासाठी अजून पुढे जायचं आहे. तुम्ही जेवढं केलं त्याच्यावर तेवढ्यानं देशाचं हित होणार नाही. तुम्हाला अजून खूप पुढे जायचं आहे आणि देशाला पुढं न्यायचं आहे. बघा नेमकं झालंय काय, त्याची सविस्तर चर्चा करा, आत्मचिंतन करा. तुम्हाला या आम आदमी पार्टीनं, पक्षश्रेष्ठीनं खूप मोठ्या गोष्टी दिल्या आहेत, खूप मानाचं स्थान दिलं आहे, खूप सन्मान दिला आहे, खूप जबाबदारी दिली आहे, खूप विश्वास ठेवला आहे तुमच्यावर. पक्ष म्हणून त्यांनी काय केलं पाहिजे हे पक्षश्रेष्ठी करेल, पण तुम्हाला काय म्हणायचं ते लोकांना सांगण्यापेक्षा पक्षश्रेष्ठीला सांगा. नाहीतर पुन्हा आपल्या देशातले तरुण जे तुम्हाला मानतात, जे आम आदमी पार्टीला मानतात, ते निराश होतील. खूप वाईट आहे. तुमच्याकडे अजून खूप दिवस आहेत. खूप पुढे जाण्याची शक्ती आहे, खूप पुढे जाण्याचा वेळ आहे. तुम्ही आपल्या आम आदमी पार्टीच्या नेत्यांना विश्वासात घेऊन त्यांना पुढे घेऊन जा. कारण आम आदमी पार्टी पुढे गेली, आपल्या आम आदमी पार्टीची पक्षश्रेष्ठी पुढे गेली, आपला पक्ष पुढे गेला तर आपण सगळे पुढे जाऊ. अहंकाराचा वारा लागू देऊ नका, कुणाच्या ऐकण्यात येऊ नका. तुम्हाला प्रमोट करण्यासाठी बऱ्याच लोकांनी काम केलंय. इव्हन माझा तर असा डाऊट आहे, मला तर अशी शंका येते की तुमची वाहवा करून तुम्हाला हवेत नेण्याचं काम BJPच्या सोशल मीडियाने केलेले आहे. तुमच्यासाठी पेड न्यूज त्यांनी तयार केल्या आहेत, ही माझी शंका आहे. आणि तुम्हाला स्वतःला हवेत ठेवण्यात, हवेत घेऊन जाण्यात ते यशस्वी ठरलेत. तुम्ही चांगले आहात, परंतु BJPनं तुम्हाला चांगलं म्हणावं एवढे चांगले नाही आहेत. म्हणजे हे षडयंत्र आहे. तुमची वाहवा करून तुम्हाला पक्षाच्या विचारधारेपासून, पक्षापासून दूर करणे, पक्षश्रेष्ठीपासून दूर करणे आणि तुमच्या डोक्यामध्ये अहंकार भरणे, हे BJPचं काम आहे. हे समजून घ्या. आणि तुम्ही जर त्याच विचारधारेचे असताल तर मग
त्याला पर्याय नाही. पण आमची निराशा होईल. नीट लक्षात घ्या चड्डा साहेब, मागच्या काही दिवसात तुम्हाला थेट पंतप्रधान बघायला आवडेल का अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल होत आहेत देशभरात. तुम्हाला राघव चड्डा यांना पंतप्रधान बघायला आवडेल का? खरंच तुम्ही पंतप्रधान होऊ शकता का इतक्या लवकर? नाही ना. हे तुम्हाला बुमरँग, तुम्हाला तुमच्या वास्तविक परिस्थितीपासून अनभिज्ञ ठेवण्यासाठी चाललेलं षडयंत्र हे समजून घ्या तुम्ही. अरविंद केजरीवाल सुद्धा सध्या पंतप्रधान होऊ शकत नाहीत किंवा राहुल गांधी सुद्धा सध्या पंतप्रधान होऊ शकत नाहीत. ममता बॅनर्जी सुद्धा पंतप्रधान होऊ शकत नाहीत किंवा कुठल्याही विरोधी पक्षातला नेता सध्या पंतप्रधान होऊ शकत नाही. त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला पंतप्रधान झालेलं बघायला आवडेल का अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी सोशल मीडियावर विचारले जात आहेत. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजे आम आदमी पार्टी आणि आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये, आम आदमी पार्टीच्या नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठीचं हे सगळं षडयंत्र आहे. आम आदमी पार्टीनेही हे सगळं समजून घ्यायला पाहिजे. पण पक्ष मोठा असतो एखाद्या कार्यकर्त्यापेक्षा, पक्षातल्या एखाद्या नेत्यापेक्षा. म्हणून पक्ष जी भूमिका घेतोय तीच रास्त म्हणावी लागेल. तुम्ही पक्षाला समजून घ्या, पक्षश्रेष्ठीला तुमची भावना सांगा. लोकांना सांगून काही होणार नाही. हे लोक क्षणभर सुद्धा तुमच्यासोबत राहणार नाहीत. तुम्ही ज्या सोशल मीडियावरच्या पोस्ट बघून, सोशल मीडियावरचे सपोर्टर्स बघून जर तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या डोक्यात जर हवा शिरली असेल ना, तर हे लोक ती हवा इतक्या पटकन काढून घेऊ शकतात. तुमचा पक्ष, तुमच्यामध्ये विभाजन झालेलं फक्त ह्या लोकांना बघायचं आहे. सर्वसामान्य समर्थक खरंच समर्थक असतात, परंतु सोशल मीडियावर ज्यांनी हवाबाजी करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचं मूळ उद्देश तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही चांगलं काम करतायत, पुन्हा सांगतो, तुम्ही चांगलं काम करताय त्याच्यावर शंका नाही, परंतु हा सगळा काय डाव आहे हे समजून घ्या. बघा सध्या परिस्थिती अशी आहे की तुम्हाला प्रत्येकाला वेगवेगळं खेळवायचं आहे. या BJPला तुमच्यातली युनिटी कायम राहू नये हा BJPचा उद्देश आहे आणि तो उद्देश साध्य होतोय. त्यांचा उद्देश साध्य करण्यासाठी ते कारणीभूत नाहीत, तर आपण सगळे कारणीभूत आहोत. त्यात तुम्ही आलात, मी आलो, तुमचा पक्ष आला, माझा पक्ष आला, सगळे विरोधक आले. त्यांना अपेक्षित सगळ्या गोष्टी आपण करतोय. तुम्ही पक्षासोबत प्रामाणिक राहा. पक्ष तुमच्यासोबत प्रामाणिक राहिला पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे. बाकी काही नाही. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. समझदार को इशारा काफ़ी.